Hello dear students, welcome to my online teaching platform Concept Academy for Maths and Science. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वीतील मॅथ्स पार्ट 1 मधील पहिला चॅप्टर पाहणार आहोत, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. 9th स्टँडर्ड मध्ये तुम्ही लिनियर इक्वेशन म्हणजे काय आणि ते सोडवण्याच्या पद्धतींचा अभ्यास केलेला आहे. सुरुवातीला आपण लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय ते बघूया. इथं मी काही इक्वेशन्स मांडलेत. लेट अस सी व्हॉट आर लिनियर इक्वेशन्स. कन्सिडर द फर्स्ट इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन इज 3x + 9 = 0. या इक्वेशनमध्ये व्हेरिएबल कोणता आहे? तर व्हेरिएबल आहे x आणि या व्हेरिएबलची पॉवर किती आहे? 1. द हायेस्ट पॉवर ऑफ ए व्हेरिएबल इन ए गिवन इक्वेशन इज कॉल्ड ॲज डिग्री ऑफ द इक्वेशन. व्हेरिएबलची जी हायेस्ट पॉवर असते त्याला डिग्री म्हणतात. आता या ठिकाणी हायेस्ट पॉवर म्हणजे एकच आहे, त्यामुळे हे या इक्वेशनची डिग्री 1 आहे. अँड इक्वेशन हुज डिग्री इज 1 इज कॉल्ड ॲज लिनियर इक्वेशन. लिनियर या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. ज्या इक्वेशनची डिग्री 1 असते अशा इक्वेशनला लिनियर इक्वेशन म्हणतात. सो दिस इज ए लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. दिस इज ए लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. Linear means degree is 1. Consider this second equation. Here there are two variables x and y. Power of the x is 1 and power of y is also 1. So degree of this term is 1, degree of this term is also 1. So this is an equation which contains two variables and degree of each term is 1. So this is also a linear equation. This is also a linear equation, but there are two variables, so this is a linear equation in two variables. म्हणजे हे दोन व्हेरिएबल मधील लिनियर इक्वेशन आहे आणि याचाच आपल्याला या चॅप्टर मध्ये अभ्यास करायचा आहे. कन्सिडर वन मोर एक्झाम्पल. हियर व्हेरिएबल्स आर a and b. Power of a is 1, so degree of this term is 1. Power of b is also 1. So degree of this term is also 1. So this equation contains two variables. Each variable has degree 1. So this is a linear equation in two variables. So these are two equations which are linear containing two variables. Now consider fourth equation. 2x square minus x minus 6 is equal to 0. आता या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल कोणता आहे? तर व्हेरिएबल आहे x आणि हायेस्ट पॉवर किती आहे? तर 2 आहे. म्हणजे इट कंटेन्स ए व्हेरिएबल, वन व्हेरिएबल हुज पॉवर इज 2. व्हेन पॉवर इज 2 इट इज कॉल्ड ॲज क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन. सो दिस इक्वेशन इज नॉट ए लिनियर इक्वेशन, इट इज ए क्वाड्रॅटिक इक्वेशन. लास्ट इक्वेशन इज √2x - √5y इज इक्वल टू 0. या इक्वेशन मध्ये सुद्धा व्हेरिएबल 2 आहेत. प्रत्येक व्हेरिएबलची पॉवर 1 आहे. म्हणजे डिग्री ऑफ दिस टर्म इज 1, डिग्री ऑफ दिस टर्म इज 1. म्हणजे हे सुद्धा लिनियर इक्वेशन आहे. दिस इज ए लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. सो व्हॉट आर लिनियर इक्वेशन्स? मग आता लिनियर इक्वेशन म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. द इक्वेशन विच कंटेन्स टू व्हेरिएबल. ज्या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल असतात अँड degree of each term containing a variable is 1. ज्या इक्वेशन मध्ये दोन व्हेरिएबल असतात आणि व्हेरिएबल असणाऱ्या प्रत्येक टर्मची डिग्री 1 असते अशा इक्वेशनला लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स असे म्हणतात. कोणतंही लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल त्याचा जनरल फॉर्म या प्रकारे असतो. ax + by + c = 0. समजा x आणि y हे दोन व्हेरिएबल आहेत, तर मग प्रत्येकाची पॉवर 1 आहे. तर मग लिनियर इक्वेशनचा जनरल फॉर्म काय येतो? ax + by + c = 0. याच्यामध्ये a b c हे रियल नंबर असतात. a b c आर रियल नंबर्स. कोएफिशियंट ऑफ x इज a, कोएफिशियंट ऑफ दिस सेकंड व्हेरिएबल y इज b and third term is c. So there are maximum 3 terms in linear equation. a b c are real numbers and a and b
आर नॉट इक्वल टू 0 ॲट द सेम टाइम, म्हणजे हे दोन्ही एकाच वेळी 0 असता कामा नये. नाव नेक्स्ट टर्म is simultaneous equation. What are simultaneous equation? When we think or when we consider two equations, two linear equations in two variables, they are called as simultaneous equation. जेव्हा आपण दोन व्हेरिएबल मधील दोन इक्वेशन एकाच वेळी कन्सिडर करतो कशासाठी, सोल्युशन काढण्यासाठी, तेव्हा त्या इक्वेशनना सायमल्टेनियस इक्वेशन म्हणतात. सायमल्टेनियस इक्वेशन, मराठीमध्ये याला एक सामायिक समीकरणे असे म्हणतात. अनदर एक्झाम्पल, इफ वी कन्सिडर टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स ॲट द सेम टाइम, they are called as simultaneous equation. Here the two variables are a and b. First equation is 3a plus 5b is equal to 26 and second is a plus 5b is equal to 22. So these are simultaneous equations. Now how to solve the simultaneous equations? Simultaneous equation सोडवण्याची पद्धती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. There are 5 different methods for solving simultaneous equations in two variables. First method is substitution method, second is elimination method. या पहिल्या दोन मेथड जे आहेत ते तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये अभ्यासलेले आहेत, याचे आपण रिव्हिजन करणार आहोत. सेकंड मेथड जे आहे तिथपासून तुमच्या पुस्तकातील उदाहरण आपण घेणार आहोत. थर्ड मेथड इज बाय यूजिंग क्रॅमर्स रूल. फोर्थ मेथड इज ग्राफिकल मेथड अँड लास्ट इज क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड. लेट अस सी द फर्स्ट मेथड ऑफ सॉल्विंग सायमल्टेनियस इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. पहिली मेथड आहे सबस्टिट्यूशन मेथड. या मेथडने सायमल्टेनियस इक्वेशन कशी सोडवतात हे आपण 3-4 उदाहरण सहाय्याने बघूया. बघा, पहिले इक्वेशन आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. फर्स्ट इक्वेशन इज 3x plus y is equal to 5. दिस इज द फर्स्ट इक्वेशन. दिलेल्या इक्वेशनला नंबर देऊया, समजा हे फर्स्ट इक्वेशन आहे. अँड सेकंड इक्वेशन इज 2x plus 3y is equal to 1. दिस इज द सेकंड इक्वेशन. आपल्याला या दोन इक्वेशनचं सोल्युशन काढायचं आहे. सोल्युशन काढायचं आहे म्हणजे एक्स आणि वायचे व्हॅल्यूज आपल्याला ठरवायचे आहेत. नाव इन दिस मेथड व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल फ्रॉम धिस इक्वेशन और धिस इक्वेशन इज फर्स्ट डिसाइडेड. म्हणजे दिलेल्या इक्वेशनपैकी कोणत्या तरी एका इक्वेशनवरून एका व्हेरिएबलची व्हॅल्यू सुरुवातीला आपल्याला काढायची असते. उदाहरणार्थ समजा आपण पहिलं इक्वेशन घेतलं 3x plus y is equal to 5. 3x plus y is equal to 5. याच्यावरून सुरुवातीला एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढूया. या ठिकाणी आपल्याला y ची व्हॅल्यू काढता येईल. हे 3x जर आपण इकडे घेतले तर प्लस 3x चे मायनस 3x होतील, म्हणजे y इज इक्वल टू 5 मायनस 3x. या ठिकाणी आपण एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढली, याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणूया. म्हणजे पहिल्या इक्वेशनवर आपण y ची व्हॅल्यू काढलेली आहे. आता ही व्हॅल्यू आपण दुसऱ्या इक्वेशनमध्ये टाकूया. पुट y इज इक्वल टू 5 मायनस 3x इन इक्वेशन 2. सो वी गेट 2x plus 3. हिअर व्हॅल्यू ऑफ y इज 5 मायनस 3x. y ची जागी ही व्हॅल्यू टाका, 5 मायनस 3x इज इक्वल टू 1. आता हे इक्वेशन जे तयार झालेलं आहे ते एकाच व्हेरिएबलमध्ये तयार झालेलं इक्वेशन आहे. म्हणजे वन व्हेरिएबल आपण काय केला, सबस्टिट्यूट केला आहे. आता हे इक्वेशन आपण सोडवू शकतो. 2x प्लस 3 न या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. 3 इंटू 5 15. 3 इंटू 3 इंटू मायनस 3 मायनस 9x इज इक्वल टू 1. आता 2x मायनस 9x याची व्हॅल्यू किती येईल, तर 2x मायनस 9x मायनस 7x येईल. प्लस 15 इज इक्वल टू 1. प्लस 15 इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 1. आता आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची. हे 15 इकडे घ्या, प्लसचे काय होतील, मायनस होतील. म्हणजे मायनस 7x इज इक्वल टू 1 मायनस 15. देअरफॉर मायनस 7x हे 1 मायनस 15 म्हणजे मायनस 14 येईल. मायनस 7x इज इक्वल टू मायनस 14. दोन्हीकडचे निगेटिव्ह साईन कॅन्सल करा, म्हणजे सो वी गेट 7x इज इक्वल टू 14.
आता 7 मल्टिप्लाय तिकडं घेतले तर डिवाइड होतील, म्हणजे x इज इक्वल टू 14 डिवायडेड बाय 7, म्हणजे x ची व्हॅल्यू किती येईल, 14 डिवाइड बाय 7 म्हणजे 2 येईल. ही व्हॅल्यू आपल्याला एका व्हॅरिएबलची मिळाली. आता x ची ही व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये जर टाकली तर आपल्याला थेट y ची व्हॅल्यू मिळेल. सो पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 3. पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 3. आता थर्ड इक्वेशन काय आहे, y इज इक्वल टू 5 मायनस 3 x इज 2. आता हे सोडवा, 5 मायनस 3 इंटू 2 मायनस 6. सो y इज इक्वल टू 5 मायनस 6 इज मायनस 1. म्हणजे आपल्याला x या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली 2 आणि y या व्हेरिएबलची व्हॅल्यू मिळाली मायनस 1. सो x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू मायनस 1 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे या दोन सायमल्टेनियस इक्वेशनचं हे काय मिळालं, आपल्याला सोल्युशन मिळालं. या प्रकारचं आपण दुसरं उदाहरण आता बघूया. 2x मायनस 3y इज इक्वल टू 9, 2x प्लस y इज इक्वल टू 13. ही दोन इक्वेशन आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडने सोडवायचे आहेत. सो हिअर फर्स्ट इक्वेशन इज 2x minus 3y is equal to 9. This is the first equation. Second equation is 2x plus y is equal to 13. आता सबस्टिट्यूशन मेथडनं सोडवायचं असेल तर काय करावं लागते, एका व्हॅरिएबलची व्हॅल्यू काढायची दिलेल्या समीकरणांपैकी कोणतंही एक समीकरण वापरून. आता सेकंड इक्वेशन जर पाहिलं तर ते कम्पॅरेटिव्हली सोपं आहे. सेकंड इक्वेशन वरून आपल्याला y ची व्हॅल्यू लगेच काढता येईल. हे 2x इकडे घेतले की y ची व्हॅल्यू मिळेल. ती y ची व्हॅल्यू आपण पहिल्या इक्वेशनमध्ये टाकली की पहिलं इक्वेशन x या व्हॅरिएबलमध्ये कन्वर्ट होईल आणि मग आपल्याला x ची व्हॅल्यू काढता येईल. सो फ्रॉम इक्वेशन 2 लेट अस फर्स्ट फाइंड व्हॅल्यू ऑफ y. y ची व्हॅल्यू किती येईल, y इज इक्वल टू हे 2x इकडे घ्या, मायनस होतील, म्हणजे 13 मायनस 2x. याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणूया. सेकंड इक्वेशनवरून आपण y ची व्हॅल्यू काढली. आता ही y ची व्हॅल्यू आपण फर्स्ट इक्वेशनमध्ये टाकणार आहे. सो पुट y इज इक्वल टू 13 मायनस 2x इन इक्वेशन 1. आता y ची जागी ही व्हॅल्यू टाका या इक्वेशनमध्ये. सो वी गेट 2x मायनस 3y इज 13 मायनस 2x. जेव्हा तुम्ही y ची व्हॅल्यू टाकणार आहात त्यावेळी ब्रॅकेट टाका, म्हणजे कॅल्क्युलेशन चुकणार नाही. y ची व्हॅल्यू 13 मायनस 2x, सो इंटू ब्रॅकेट 13 मायनस 2x इज इक्वल टू 9. आता हे एकाच व्हॅरिएबलमध्ये तयार झालेले इक्वेशन आहे. हे आता आपण सॉल्व करूया. सो 2x हे मायनस 3 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. मायनस 3 इंटू 13 मायनस 39. हे मायनस 3 इंटू मायनस 2x, मायनस इंटू मायनस इज प्लस, 3 इंटू 2x इज 6x इज इक्वल टू 9. आता 2x आणि प्लस 6x, 2x प्लस 6x म्हणजे 8x येईल. सो 8x मायनस 39 इज इक्वल टू किती येईल, 9. आता x ची व्हॅल्यू काढण्यासाठी हे मायनस 39 आधी राईट साईडला घ्या. हे मायनस 39 ची तिकडं प्लस होतील. सो 8x इज इक्वल टू 9 प्लस 39. Therefore 8x इज इक्वल टू 9 प्लस 39 किती येईल, 48 येईल. आणि मग x ची व्हॅल्यू काढण्यासाठी 8 इकडं घ्या, 8 इथं मल्टिप्लाय, ते राईट साईडला घेतल्यानंतर डिवाइड होतील. सो x इज इक्वल टू 48 डिवायडेड बाय 8. 8 न भाग लावा, 8 × 48, म्हणजे x या व्हॅरिएबलची व्हॅल्यू किती आली, 6 आली. आता ही व्हॅल्यू जर आपण थर्ड इक्वेशनमध्ये टाकली तर आपल्याला थेट y ची व्हॅल्यू मिळेल. सो पुट x इज इक्वल टू 6 इन इक्वेशन 3. पुट x is equal to 6 in equation 3. So we get y is equal to 13 minus 2 into x is 6. So is equal to 13 minus 2 into 6 is minus 12, and 13 minus 12 is 1. So y is equal to 1. This is the value of another variable. मग आता या
दोन इक्वेशनचं सोल्युशन काय आलं, x इज इक्वल टू 6 y इज इक्वल टू 1 इज द सोल्युशन. हे सोल्युशन तुम्ही या प्रकारे पण लिहू शकता, ब्रॅकेटमध्ये एक्स वाय इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू 6 वायची व्हॅल्यू 1. दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन. थर्ड एक्झाम्पल आता बघूया आपण. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. पहिले इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि दुसरं इक्वेशन आहे 2x मायनस 5y इज इक्वल टू 1. कन्सिडर दिस ॲज सेकंड इक्वेशन. आता जर इक्वेशनचं निरीक्षण केलं तर असं लक्षात येईल की पहिल्या इक्वेशनवरून x किंवा y ची व्हॅल्यू लगेच काढता येईल. मगाच्या दोन्ही उदाहरणामध्ये आपण y ची व्हॅल्यू काढली होती, इथं x ची व्हॅल्यू पण सहजपणे काढता येते किंवा y ची व्हॅल्यू पण सहजपणे काढता येते. या एक्झाम्पलमध्ये आपण x ची व्हॅल्यू काढून सोडवूया. सो फ्रॉम इक्वेशन 1 आपण x ची व्हॅल्यू काढूया. हे y इकडे घ्या, प्लस y ची तिकडे मायनस y होतील. सो x इज इक्वल टू 4 मायनस y. याला आपण 3 नंबर देऊया. आता ही जी x ची व्हॅल्यू मिळाली कोणत्या इक्वेशनवरून, पहिल्या इक्वेशनवरून, ही व्हॅल्यू आपण आता दुसऱ्या इक्वेशनमध्ये टाकूया. सो पुट x इज इक्वल टू 4 मायनस y इन इक्वेशन 2. म्हणजे काय होईल बघा, 2 x ची व्हॅल्यू 4 मायनस y, व्हॅल्यू टाकताना नेहमी ब्रॅकेट टाका. ज्या काही कॉमन मिस्टेक्स होतात एक्झाम्पल सोडवताना त्यातली ही कॉमन मिस्टेक अशी आहे की x ची व्हॅल्यू 4 मायनस y ही टाकताना ब्रॅकेट टाकणं गरजेचं आहे. मायनस 5y इज इक्वल टू 1. आता ब्रॅकेट सॉल्व करा. 2 इंटू 4 8, 2 इंटू y मायनस 2y मायनस 5y इज इक्वल टू 1. आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढता येईल 8 मायनस 2y मायनस 5y म्हणजे किती येईल, मायनस 7y इज इक्वल टू 1. हे 8 इकडे घ्या, प्लस 8 आहे तिकडं मायनस 8 होतील म्हणजे मायनस 7y इज इक्वल टू 1 मायनस 8. सो मायनस 7y 1 मायनस 8 म्हणजे किती येईल, मायनस 7 येईल. दोन्हीकडं निगेटिव्ह साईन आहे आणि सिंगल टर्म आहेत, अशा वेळी ही निगेटिव्ह साईन आपल्याला कॅन्सल करता येते. मग 7y इज इक्वल टू 7. आता y ची व्हॅल्यू काढण्यासाठी 7 इथं मल्टिप्लाय तिकडे डिवाइड होतील. सो y इज इक्वल टू 7 डिवायडेड बाय 7 म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली, 1. आता ही y ची व्हॅल्यू या इक्वेशनमध्ये टाकली तर आपल्याला x ची व्हॅल्यू लगेच काढता येईल. सो पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. पुट y इज इक्वल टू 1 in equation 3. So we get x is equal to 4 minus y is 1. So x is equal to 4 minus 1 is 3. म्हणजे सोल्युशन काय आले तर x या व्हेरिएबलची व्हॅल्यू आली 3 आणि y ची व्हॅल्यू आली 1. सो x is equal to 3 and y is equal to 1 is the solution. आता हे शेवटचं एक्झाम्पल आपण बघूया या मेथडनं. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. पहिले इक्वेशन आहे 3x मायनस 5y इज इक्वल टू 16. कन्सिडर दिस ॲज फर्स्ट इक्वेशन. आणि सेकंड इक्वेशन आहे x मायनस 3y इज इक्वल टू 8. हे सेकंड इक्वेशन आहे. आता दोन्हीपैकी कोणतं इक्वेशन आपल्याला सोपं वाटतंय तर सेकंड इक्वेशन मला सोपं दिसतंय. याच्यावरून मला x ची व्हॅल्यू लगेच काढता येईल. हे मायनस 3y इकडं घ्या, हे मायनस 3y ची इकडं प्लस 3y होतील म्हणजे सेकंड इक्वेशन आपल्याला x ची व्हॅल्यू काढता येईल. ती व्हॅल्यू मग आपण पहिल्या इक्वेशनमध्ये टाकली की मग आपल्याला पुढं दिलेले ते इक्वेशन 1 व्हेरिएबलमध्ये कन्वर्ट होईल आणि मग उत्तर काढता येईल. सो फ्रॉम इक्वेशन 2 x इज इक्वल टू हे मायनस 3y इकडे घ्या, प्लस होतील. सो 8 प्लस 3y याला आपण 3 नंबर देऊया. आता ही व्हॅल्यू पहिल्या इक्वेशनमध्ये टाका. पुट x इज इक्वल टू 8 प्लस 3y इन इक्वेशन 1.
सो 3 व्हॅल्यू ऑफ एक्स इज, मग अशी मी सांगितलं की व्हॅल्यू टाकताना ब्रॅकेट टाका, ब्रॅकेट टाकलं नाही तर कॅल्क्युलेशन चुकणार. सो 3 एक्स व्हॅल्यू 8 + 3y - 5y = 16. आता हे इक्वेशन एकाच व्हॅरिएबलमध्ये कन्वर्ट झाले. आता हे 3 याला मल्टिप्लाय करा. 3 × 8 24, 3 × 3y 9y - 5y = 16. 9y - 5y म्हणजे किती येतील? 4y. सो 4y 24, 9y - 5y 4y + 24 = 16. हे +24 इकडे घेतल्यानंतर -24 होतील, म्हणजे 4y = 16 - 24. सो 4y = 16 - 24. या दोघांमधला डिफरन्स काढा, 8 येईल आणि मोठ्या संख्येत चिन्ह द्या. मोठ्या संख्येत चिन्ह आहे मायनस, म्हणजे -8 येईल. आता 4 इथं मल्टिप्लाय, तिकडे डिवाइड होतील, म्हणजे y = -8 / 4. सो y = -8 / 4 म्हणजे किती येईल? -2 येईल. ही y ची व्हॅल्यू मिळाली. आता ही y ची व्हॅल्यू आपण या थर्ड इक्वेशनमध्ये जर टाकली तर आपल्याला x व्हॅल्यू काढता येईल. सो पुट y = -2. पुट y = -2 in equation 3. So what is equation third? X = 8 + 3y. 3 y ची व्हॅल्यू आहे -2. सो x = 8. 3 × -2 is -6. सो x = 8 - 6 is 2. म्हणजे x ची व्हॅल्यू आली 2, y ची व्हॅल्यू आली -2. म्हणजे मग सोल्युशन काय येईल? तर x = 2, y = -2 इज द सोल्युशन. सोल्युशन शेवटी या प्रकारे लिहिणं आवश्यक आहे. ही झाली लिनियर सायमल्टेनियस इक्वेशन इंटू व्हेरिएबल सोडवण्याची पहिली मेथड. आता आपण दुसरी मेथड बघणार आहे, इलिमिनेशन मेथड. ही आपल्यासाठी आता महत्त्वाची आहे. इलिमिनेशन मेथडमध्ये जी काही 2 इक्वेशन दिले असतात, त्या 2 इक्वेशनमधील कोणत्या तरी एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट इक्वल करावे लागतात. इक्वल केल्यानंतर त्यांची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करून एक व्हेरिएबल इलिमिनेट होते आणि मग दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत आपल्याला ठरवता येते. त्यावरून एका व्हेरिएबलची किंमत मिळाली की दुसऱ्या व्हेरिएबलची किंमत सुद्धा काढता येते. ही मेथड कशी आहे ते आपण या उदाहरणासहाय्याने बघूया. पहिले इक्वेशन आहे x + y = 14. हे पहिले इक्वेशन आहे. आणि दुसरे इक्वेशन आहे x - y = 2. आता या इलिमिनेशन मेथडमध्ये कोणतं तरी एक व्हेरिएबल आपल्याला इलिमिनेट करायचं. इलिमिनेट करायचे म्हणजे नाहीसं करायचे किंवा घालवायचे. तर कसं घालवता येईल? तर त्यासाठी कोएफिशियंट इक्वल करावे लागतात किंवा असावे लागतात. इथं x चा कोएफिशियंट आहे 1, x दुसऱ्या इक्वेशनमध्ये सुद्धा x चा कोएफिशियंट 1 आहे, म्हणजे कोएफिशियंट x चे समान आहेत. इथं y चा कोएफिशियंट +1 आहे, इथं y चा कोएफिशियंट -1 आहे. म्हणजे y चे कोएफिशियंट समान आहेत, इक्वल बट अपोजिट, चिन्ह मात्र त्यांची वेगळी आहेत. मग आपण y चे कोएफिशियंट विचारात घेऊया. कोएफिशियंट्स आर इक्वल अँड अपोजिट. कोएफिशियंट कसे आहेत? एक प्लस आहे +1, दुसरा -1. मग जर आपण यांची बेरीज केली तर +y ला -y काय होईल? कॅन्सल होईल. म्हणजे जेव्हा कोएफिशियंट इक्वल आणि अपोजिट असतात तेव्हा जर आपण ॲडिशन केली तर तो व्हेरिएबल काय होतो? इलिमिनेट होतो. मग आपण या 2 इक्वेशनची ॲडिशन करूया. सो ॲडिंग 1 and 2. दिलेल्या 2 इक्वेशनची ॲडिशन करायची की सबस्ट्रॅक्शन करायची हे तुम्हाला ऑब्झर्वेशनवरून समजते. जर कोएफिशियंट इक्वल आणि अपोजिट असतील तर ॲडिशन करा आणि कोएफिशियंट इक्वलच असतील तर सबस्ट्रॅक्शन करावे लागते. तर या ठिकाणी आपल्याला ॲडिशन करायची. पहिले इक्वेशन आहे x + y = 14. ॲडिशन करण्यासाठी इक्वेशन एकाखाली एक मांडून घ्या. x सेकंड इक्वेशन x - y = 2.
ही ॲडिशन करा. एक्स प्लस एक्स टू एक्स होईल. वाय मायनस वाय हे कॅन्सल होईल. वाय मायनस वाय म्हणजे 0 येईल. 14 प्लस 2 काय येईल? 16 येईल. या ठिकाणी ॲडिशन केल्यामुळे एक व्हॅरिएबल वाय इलिमिनेट झाला, म्हणजेच कॅन्सल झाला. आता आपल्याला फक्त एका व्हॅरिएबलमधलं इक्वेशन मिळालं. 2x इज इक्वल टू 16. याच्यावरून आता 2ची एक्सची व्हॅल्यू काढता येईल. हे 2 इकडे घ्या, डिवाइड होतील. म्हणजे x इज इक्वल टू 16 डिवाइड बाय 2 म्हणजे x इज इक्वल टू 18. ही एका व्हॅरिएबलची व्हॅल्यू मिळाली. आता ही व्हॅल्यू दिलेल्या कोणत्याही इक्वेशनमध्ये टाका, आपल्याला दुसऱ्या व्हॅरिएबलची व्हॅल्यू मिळेल. सो पुट x इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1. सो फर्स्ट इक्वेशन इज x प्लस वाय इज इक्वल टू 14. यात x ची व्हॅल्यू आहे 8. 8 प्लस वाय इज इक्वल टू 14. हे 8 इकडे घ्या, प्लसचे मायनस होतील. म्हणजे y इज इक्वल टू 14 मायनस 8. 14 मायनस 8 म्हणजे किती येईल? तर 6 येईल. सो व्हॅल्यू ऑफ y इज 6 अँड व्हॅल्यू ऑफ x इज 8. देअरफॉर सोल्युशन इज x इज इक्वल टू 8, y इज इक्वल टू 6. दिस इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. या प्रकारे आता आपण 5 ते 6 एक्झाम्पल बघणार आहोत. बघा आता ही तुमच्या पुस्तकातली उदाहरणं आहेत. 5x मायनस 3y इज इक्वल टू 8. सो फर्स्ट इक्वेशन इज 5x मायनस 3y इज इक्वल टू 8. याला आपण 1 नंबर देऊया. सेकंड इक्वेशन आहे 3x प्लस y इज इक्वल टू 2. याला 2 नंबर देऊया. आता या दोन इक्वेशनमध्ये इलिमिनेशन मेथडनं सोडवताना कोणता तरी एका व्हॅरिएबलचे कोइफिशियंट इक्वल करायचे. इथं एक्सचा कोइफिशियंट 5 आहे, इथं एक्सचा कोइफिशियंट 3 आहे, म्हणजे एक्सचे कोइफिशियंट इक्वल नाहीत. इथं वायचा कोइफिशियंट -3 आहे, इथं वायचा कोइफिशियंट 1 आहे, म्हणजे वायचे कोइफिशियंट सुद्धा इक्वल नाहीत. आपल्याला एका व्हॅरिएबलचे कोइफिशियंट इक्वल करायचे आहेत. आता जर तुम्ही बारकाईनं पाहिलं तर इथं कोइफिशियंट 3 आहे, त्यामुळे जर या इक्वेशनला सेकंड इक्वेशनला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 3y येईल, म्हणजे वायचे कोइफिशियंट इक्वल होतील. मग आपण काय करूया, सेकंड इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करूया? 3 ने मल्टिप्लाय करूया, म्हणजे वायचे कोइफिशियंट इक्वल होतील. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 3. आता मल्टिप्लाय करताना प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे इक्वेशनच्या प्रत्येक टर्मला 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे असं येईल 3 इंटू 3x 9x, 3 इंटू y 3y आणि 3 इंटू 2 6. याला आपण 3 नंबर देऊया. हे तिसरे इक्वेशन. आणि पहिले इक्वेशन काय आहे? 5x मायनस 3y इज इक्वल टू 8. हे पहिले इक्वेशन आहे. आता तुम्हाला असं दिसून येईल की वायचे कोइफिशियंट इक्वल आणि अपोजिट आहेत. इक्वल आणि अपोजिट असताना जर आपण यांची बेरीज केली तर प्लस 3y ला मायनस 3y कॅन्सल होईल आणि मग आपल्याला x मधील इक्वेशन मिळेल. म्हणून आपण या दोन इक्वेशनची काय करूया? ॲडिशन करूया. सो ॲडिंग इक्वेशन 1 and 3. ॲडिंग 1 and 3. फर्स्ट इक्वेशन आहे 5x मायनस 3y इज इक्वल टू 8. हे दिलेलं फर्स्ट इक्वेशन आहे. सेकंड इक्वेशन आहे 9x प्लस 3y इज इक्वल टू 6. यांची काय करा? ॲडिशन करा. 5x प्लस 9x ॲडिशनच का करायची हे मगाशी मी सांगितलं आहे. कोइफिशियंट इक्वल आणि अपोजिट असतील तर ॲडिशन करायची, आणि कोइफिशियंट इक्वल असतील विथ साईन तर मग त्यांची सबट्रॅक्शन करावी लागते, जे आपण पुढं पाहणार आहे. आता ॲडिशन करताना 5x प्लस 9x म्हणजे किती येईल? 14x. हे मायनस 3y प्लस 3y हे कॅन्सल होईल. 8 प्लस 6 म्हणजे 14 येईल, म्हणजे 14x इज इक्वल टू 14. 14x इज इक्वल टू 14. एक व्हॅरिएबल काय झाला? इलिमिनेट झाला. आता आपल्याला राहिलेल्या व्हॅरिएबलची व्हॅल्यू काढता येईल. हे 14 इथं मल्टिप्लाय तिकडे घेतल्यानंतर डिवाइड होतील, म्हणजे x इज इक्वल टू 14 डिवायडेड बाय 14 म्हणजे किती येईल? तर 14 डिवाइड बाय 14 म्हणजे 1 येईल. सो व्हॅल्यू ऑफ x इज 1. आता ही व्हॅल्यू, एक्सची ही व्हॅल्यू
कोणत्या इक्वेशनमध्ये टाका, तुम्हाला जे कम्पॅरेटिव्हली सोपं इक्वेशन वाटेल त्यात टाका. मी या सेकंड इक्वेशनमध्ये टाकतो एक्सची व्हॅल्यू 1. सो पुट एक्स इज इक्वल टू 1 in equation 2. So we get 3, x is 1 plus y is equal to 2. 3 into 1 is 3 plus y is equal to 2. आता हे प्लस 3 कडे घेतल्यानंतर मायनस होतील. सो y is equal to 2 minus 3. आता 2 minus 3 म्हणजे किती येईल, तर -1 येईल. म्हणजे x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू -1 हे सोल्युशन आलं. x is equal to 1, y is equal to -1 is the solution of given equations. हे पुढचं एक्झाम्पल बघा. 8x plus 3y is equal to 11. Consider this as first equation. आणि सेकंड इक्वेशन 3x minus y is equal to 2 हे सेकंड इक्वेशन आहे. आता या इक्वेशनमध्ये आपल्याला इलिमिनेशन मेथडनं याचं सोल्युशन काढायचं आहे. याच्यामध्ये कोएफिशियंट इक्वल आहेत का, तर एक्सचा कोएफिशियंट इथं आहे 8, इथं आहे 3, म्हणजे एक्सचे कोएफिशियंट इक्वल नाहीत. वायचे कोएफिशियंट इक्वल आहेत का, तर वायचे कोएफिशियंट सुद्धा इक्वल नाहीत. +3 आणि -1 आहे. जर वायचे कोएफिशियंट इक्वल करायचे असतील तर इथं 3 आहे, त्यामुळे याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे सेकंड इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करूया. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 3. आता मल्टिप्लाय करताना प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. मग 3 न या सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय करा. 3 × 3x 9x, 3 × -y -3y, 3 × 2 6 हे थर्ड इक्वेशन आलं. आता पहिल्या इक्वेशनमध्ये वायचं कोएफिशियंट 3 आहे, तिसऱ्या इक्वेशनमध्ये वायचं कोएफिशियंट -3 आहे. म्हणजे वायचे कोएफिशियंट कसे आहेत, इक्वल आहेत बट अपोजिट इन साइन, पण चिन्ह मात्र वेगळं आहे. मग अशा वेळी या दोघांची काय करावं लागते, तर ॲडिशन करायची. सो ॲडिंग 1 and 3, ॲडिंग 1 and 3. मग फर्स्ट इक्वेशन काय आहे, तर फर्स्ट इक्वेशन आहे 8x plus 3y is equal to 11. आणि थर्ड इक्वेशन काय आहे, 9x minus 3y is equal to 6. आता यांची ॲडिशन करा. 9x plus 8x 17x, हे प्लस 3y minus 3y कॅन्सल होतील. 11 plus 6 is 17. So 17x is equal to 17. हे 7, आता x व्हॅल्यू काढण्यासाठी 17 इकडे डिवाइड होतील, म्हणजे x is equal to 17 divided by 17. So value of x is 1. आता काय करावं लागेल, x ची व्हॅल्यू मिळाली, ही व्हॅल्यू आता या इक्वेशनमध्ये टाका किंवा या इक्वेशनमध्ये टाका, म्हणजे तुम्हाला दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढता येईल. सो पुट x is equal to 1 इन इक्वेशन सपोज 2. आपण दुसऱ्या इक्वेशनमध्ये टाकूया, म्हणजे असेल 3 x ची व्हॅल्यू 1 minus y is equal to 2. आता सोडूया. 3 × 1 3 minus y is equal to 2. y ची व्हॅल्यू काढण्यासाठी हे 3 इकडे घ्या, इथं +3 आहे, तिकडे मायनस होतील, म्हणजे -y is equal to, हे +3 इकडे घेतल्यानंतर मायनस झाले, 2 - 3, म्हणजे -y is equal to 2 - 3 is -1. दोन्हीकडचं मायनस साईन कॅन्सल करा, म्हणजे y is equal to 1 येईल. थोडक्यात x ची व्हॅल्यू 1 आणि y ची व्हॅल्यू 1, त्यामुळे सोल्युशन काय आलं, x is equal to 1, y is equal to 1 is the solution. आता पुढचं उदाहरण बघूया. 3x plus 2y is equal to 29, 5x minus y is equal to 18. So consider this first equation. 3x plus 2y is equal to 29. Consider this as first equation. 5x minus y is equal to 18.
याला आपण 2 नंबर देऊया. बघा एक्सचे कोएफिशियंट इक्वल आहेत का? तर एक्सचा कोएफिशियंट 3 आहे, इथं 5 आहे, म्हणजे एक्सचे कोएफिशियंट इक्वल नाहीत. वायचं कोएफिशियंट +2 -1 आहे. आता तुमच्या पटकन लक्षात येईल की वायचे कोएफिशियंट्स इक्वल करणं सोपं आहे. इथं +2 आहे, त्यामुळे याला 2 न मल्टिप्लाय केलं तर कोएफिशियंट वायचे इक्वल होतील. मग सेकंड इक्वेशनला कितीनं मल्टिप्लाय करा? 2 न. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 2. मग 2 मल्टिप्लाय करताना प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं हे लक्षात ठेवा. 2 × 5x 10x, 2 × y 2y आणि 2 × 18 36. याला आपण 3 नंबर देऊया. आता पहिल्या आणि तिसऱ्या इक्वेशनमध्ये वायचे कोएफिशियंट इक्वल आहेत पण अपोजिट आहेत. मग इक्वल अपोजिट असतील तर यांची काय करा? ॲडिशन करा. सो ॲडिंग इक्वेशन्स 1 and 3. ॲडिंग इक्वेशन्स 1 and 3. पहिले इक्वेशन आहे 3x + 2y = 29 आणि थर्ड इक्वेशन आहे 10x - 2y = 36. यांची आपल्याला ॲडिशन करायची. 10x + 3x 13x. हे +2y - 2y कॅन्सल होतील. = 36 + 29 65 येईल. म्हणजे 13x = 65. एक व्हेरिएबल इलिमिनेट झाला. 13x = 65. हे 13 इथं मल्टिप्लाय, तिकडे काय होतील? डिवाइड होतील. म्हणजे x = 65 / 13. आता 13 डिवाइड करा. 13 × 13 13 × 5 65. म्हणजे x व्हॅल्यू किती आली? 5. आता x व्हॅल्यू 5 आपण या किंवा या इक्वेशनमध्ये टाकूया. सो पुट x = 5 इन इक्वेशन 2. So we get 5x, 5, x is 5 minus y is equal to 18. 5 into 5 is 25. 25 minus y is equal to 18. आता हे 25 इकडे घ्या, मायनस होतील. सो मायनस y is equal to 18 minus 25. Therefore minus y is equal to 18 minus 25 म्हणजे -7 येईल. दोन्हीकडे निगेटिव्ह साईन आहे, ते कॅन्सल केल्यानंतर y is equal to 7 येईल. म्हणजे x व्हॅल्यू 5 आहे आणि y ची व्हॅल्यू 7 आहे. x is equal to 5, y is equal to 7. This is the solution of given equations. आता हे पुढचं उदाहरण. या मगाच्या 3 उदाहरणांमध्ये आपण y चे कोएफिशियंट इक्वल केले एका नंबरनं मल्टिप्लाय करून. आता या ठिकाणी काय होतंय बघूया. पुढचं इक्वेशन बघा, पुढचं एक्झाम्पल बघा. 3x - 4y = 16. Consider this as first equation. And second is 2x - 3y = 10. आता या दोन इक्वेशनमध्ये x चे कोएफिशियंट आहे 3 आणि 2, म्हणजे x चे कोएफिशियंट इक्वल नाहीत. y चे कोएफिशियंट -4 - 3, y चे कोएफिशियंट सुद्धा इक्वल नाहीत. मग आता दोन्हीपैकी कोणत्या तरी एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट आपल्याला इक्वल करावे लागतील. आपण समजा y चे कोएफिशियंट इक्वल करूया. तर कशी करायची बघा. y चा कोएफिशियंट इथं आहे -4, इथं आहे -3. मग काय करा, दुसऱ्या इक्वेशनमध्ये जो y चा कोएफिशियंट आहे 3 त्यानं पहिल्या इक्वेशनला मल्टिप्लाय करा आणि पहिल्या इक्वेशनमध्ये जो y चा कोएफिशियंट आहे 4 त्यानं दुसऱ्या इक्वेशनला मल्टिप्लाय करा. म्हणजे याला 3 ने मल्टिप्लाय करा. 3 ने मल्टिप्लाय केल्यावर इथं 12 येईल आणि याला 4 ने मल्टिप्लाय करा, इथं पण 12 येईल. म्हणजे y चे कोएफिशियंट इक्वल होतील. जर x चे कोएफिशियंट इक्वल करायचे असतील तर याला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल? 2 न, या 2 न, आणि याला कितीनं मल्टिप्लाय करावं लागेल? या 3 न. तर पहिल्या इक्वेशनला 3 आणि दुसऱ्या इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करूया. सो मल्टिप्लाइंग
इक्वेशन 1 बाय 3 अँड इक्वेशन 2 बाय 4. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे मल्टिप्लाय करताना प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचे. 3 इंटू 3x 9x, 3 इंटू 4y मायनस 3 इंटू 4y मायनस 12y, 3 इंटू 16 48. हे आता नवीन इक्वेशन मिळालं, याला आपण 3 नंबर देऊया. आता या इक्वेशनला 4 मल्टिप्लाय करा. 4 इंटू 2x 8x, 4 इंटू मायनस 3y मायनस 12y, 4 इंटू 10 40. याला 4 नंबर देऊया. आता y चे कोएफिशियंट इक्वल झालेले दिसतील. कोएफिशियंट्स ऑफ y आर इक्वल. y चे कोएफिशियंट इक्वल आहेत -12 -12. मगाशी मी तुम्हाला सांगितलं कोएफिशियंट इक्वल असतील तर त्यांची सबस्ट्रॅक्शन करावं लागते. म्हणजे -12y ला -12y घालवण्यासाठी सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. आणि जर इक्वल आणि अपोजिट असतील, जर इथं प्लस आणि इथं मायनस असेल तर ॲडिशन करावं लागते. आता इथं कोएफिशियंट इक्वल आहे त्यामुळे यांची सबट्रॅक्शन करावं लागेल. म्हणजे चौथं इक्वेशन थर्ड इक्वेशनमधून आपण सबट्रॅक्ट करूया. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम 3. सबट्रॅक्ट इक्वेशन 4 फ्रॉम 3. आता एकाखाली एक मांडून घेऊन सबस्ट्रॅक्शन करूया. 9x मायनस 12y इज इक्वल टू 48 आणि दुसरं 8x मायनस 12y इज इक्वल टू 40. यांची आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायची. आता सबट्रॅक्शन करताना एक महत्त्वाची स्टेप आहे. पहिल्या इक्वेशनमधून आपण दुसरं इक्वेशन सबट्रॅक्ट करणार आहे. सबस्ट्रॅक्शन करताना जे खाली इक्वेशन मांडलेलं आहे त्या इक्वेशनमधील टर्मचे साईन बदला. कारण सबस्ट्रॅक्शन नंतर आपल्याला पुढच्या टर्मचे साईन चेंज होतात हे लक्षात येईल. तर या ठिकाणी 40 प्लस आहे ते मायनस होईल. सबस्ट्रॅक्शन करताना हे -12 आहे ते प्लस होतील आणि 8x प्लस आहे ते मायनस होतील. म्हणजे आता हे नवीन साईन विचारात घ्यायचे. 8xचं साईन मायनस, 12yचं प्लस, 40चं मायनस. आता 9x मायनस 8x. आता फक्त साईन विचारात घेऊन सोडवा. 9x मायनस 8x x मायनस 12y प्लस 12y हे कॅन्सल झाले. 48 मायनस 40 8. डायरेक्ट तुम्हाला एका व्हॅरिएबलची व्हॅल्यू मिळाली x इज इक्वल टू 8. आता इथून पुढची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. ही व्हॅल्यू कोणत्या तरी एका इक्वेशनमध्ये टाका, त्याच्यावरून दुसऱ्या व्हॅरिएबलची व्हॅल्यू काढता येईल. सो पुट x इज इक्वल टू 8 in 1. So we get 3. X is 8 minus 4y is equal to 16. 3 into 8 is 24 minus 4y is equal to 16. आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची. हे 24 काय करूया, इकडे घेऊया राईट साईडला. सो मायनस 4y इज इक्वल टू 16. हे 24 इकडे घेतल्यानंतर मायनस होतील. सो मायनस 24. सो मायनस 4y इज इक्वल टू 16 मायनस 24 इज मायनस 8. दोन्हीमधला डिफरन्स काढायचा आणि मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. दोन्हीकडचं निगेटिव्ह साईन कॅन्सल करा. सो 4y इज इक्वल टू 8. मग आता 4 इथं मल्टिप्लाय, ते जर आपण इकडे घेतले तर डिवाइड होतील. सो y इज इक्वल टू 8 डिवायडेड बाय 4. 8 डिवाइड बाय 4 म्हणजे 2 येईल. म्हणजे सोल्युशन काय आलं, x इज इक्वल टू 8 y इज इक्वल टू 2 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन्स. पुढचं उदाहरण बघा. 5m minus 3n is equal to 19 and m minus 6n is equal to minus 7. पहिले इक्वेशन आहे 5m minus 3n is equal to 19. This is the first equation. Second is m minus 6n is equal to minus 7. आता या एक्झाम्पलमध्ये m चे कोएफिशियंट आहेत 5 आणि 1. n चे कोएफिशियंट 3 आणि 6 आहेत. आपण m चे कोएफिशियंट इक्वल करायचे असतील तर इथं 5 आहे त्यामुळे याला 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल.
मग सेकंड इक्वेशनला 5 मल्टिप्लाय केलं तर एमचे कोएफिशियंट इक्वल होतील. किंवा तुम्ही असंही करू शकता, एनचा कोएफिशियंट इथं 6 आहे, इथं 3 आहे. याला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर इथं 6 येईल, इथं पण 6 येईल. सो मल्टिप्लाइंग सेकंड इक्वेशन बाय 5. 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा. 5 इंटू एम 5m मायनस 5 इंटू 6n 30n 5 इंटू मायनस 7 मायनस 35. ह्याला इक्वेशन 3. आता सेकंड इक्वेशन हे इक्वेशन आपल्याला मिळाले. पहिल्या इक्वेशनमध्ये एमचा कोएफिशियंट 5 आहे, तिसऱ्या इक्वेशनमध्ये एमचा कोएफिशियंट 5 आहे. मग कोएफिशियंट इक्वल आहेत. इक्वल असतील तर यांची काय करावं लागेल, सबट्रॅक्शन करावं लागेल. सो सबट्रॅक्टिंग थर्ड इक्वेशन फ्रॉम 1, सबट्रॅक्ट 3 फ्रॉम 1. सबट्रॅक्शन करताना कंपल्सरी इक्वेशन्स एकाखाली एक मांडून घ्या. 5m मायनस 3n इज इक्वल टू 19 आणि थर्ड इक्वेशन 5m मायनस 30n इज इक्वल टू मायनस 35. आता सबस्ट्रॅक्शन करताना अत्यंत महत्त्वाची स्टेप, जेव्हा आपण सबस्ट्रॅक्शन करतो तेव्हा हे जे सेकंड इक्वेशन आहे, खाली मांडलेलं इक्वेशन आहे, त्याच्या प्रत्येक टर्मचं साईन बदलणार. म्हणजे मायनस 35चं काय होणार, प्लस 35. हे मायनस 30चं प्लस 30, 5mचं मायनस 5. आणि मग आपण ॲडिशन करायची 5m. मग आपण हे सोडवायचे. 5m मायनस 5m कॅन्सल होईल. मायनस 3n, आता इथं साईन कोणतं, प्लस. मायनस 3n प्लस 30n, मायनस 3n प्लस 30n 27 येईल. या दोघांमधला डिफरन्स काढलाय आणि मोठ्या संख्येत साईन प्लस आहे ते दिलंय. यांची 19 प्लस 35 दोन्ही पण प्लस आहेत. 19 प्लस 35 म्हणजे 54 येईल. आता m हे व्हेरिएबल इलिमिनेट झाले. आता यांची व्हॅल्यू ठरवता येईल. यांची व्हॅल्यू ठरवण्यासाठी हे 27 इकडे घ्या, डिवाइड होतील. म्हणजे n इज इक्वल टू 54 डिवायडेड बाय 27. डिवाइड केल्यानंतर 27 2 जा 54. सो n इज इक्वल टू 2. आता ही व्हॅल्यू यांची आपण सेकंड इक्वेशनमध्ये टाकूया. पुट n इज इक्वल टू 2 in equation 2. So we get m minus 6, n is 2 is equal to minus 7. So m 6 into 2 is 12, minus 12 is equal to minus 7. हे minus 12 इकडे काय होतील, प्लस होतील. म्हणजे m is equal to minus 7 plus 12. m is equal to 12 minus 7 is 5. So value of m is 5 and value of n is 2. Therefore solution is m is equal to 5 and n is equal to 2. This is the solution of given equations. या प्रकारे अजून आपण दोन एक्झाम्पल बघूया. 5x plus 2y is equal to minus 3. Consider this as first equation. Second equation, x plus 5y is equal to 4. x चा कोएफिशियंट 5 आहे, याला 5 ने मल्टिप्लाय केलं तर x चा कोएफिशियंट इक्वल होईल. म्हणजे सेकंड इक्वेशनला 5 ने मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5. 5 ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करा. 5 इंटू एक्स 5x, 5 इंटू 5y 25y, 5 इंटू 4 is 20. कन्सिडर दिस ॲज इक्वेशन नंबर 3. आता पहिल्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट 5x आहे, तिसऱ्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट 5 आहे. मग कोएफिशियंट्स इक्वल आणि इक्वल आहेत, मग यांची काय करावं लागेल, सबट्रॅक्शन करावं लागेल. सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 1. मग पहिले इक्वेशन आहे 5x
प्लस 2y इज इक्वल टू -3. थर्ड इक्वेशन आहे 5x प्लस 25y इज इक्वल टू 20. सबट्रॅक्ट करताना अत्यंत महत्त्वाची स्टेप, जे इक्वेशन आपण खाली मांडलेलं आहे त्याच्या प्रत्येक टर्मचं साईन बदलायचं. सबट्रॅक्शनमुळे साईन चेंज होते. +20चं काय होईल -20, +25चं -25, इथं +5चं -5. आता 5x - 5x कॅन्सल होईल. 2y - 25y या दोघांमधला फरक काढा. 23y मोठ्या संख्येत साईन द्या -3 -20, -3 -20 दोघांना पण मायनस साईन आहे. 20 + 3 23. सो -23y इज इक्वल टू -23. दोन्हीकडचं निगेटिव्ह साईन कॅन्सल करा. सो 23y इज इक्वल टू 23. आता 23 इथं मल्टिप्लाय तिकडे डिवाइड होतील. सो y इज इक्वल टू 23 डिवायडेड बाय 23 म्हणजे y इज इक्वल टू 1. ही y ची व्हॅल्यू सेकंड इक्वेशनमध्ये टाकूया. पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. So we get x plus 5 y is 1 is equal to 4. So x 5 into 1 is 5 is equal to 4. हे प्लस 5 इकडे घ्या मायनस होतील. सो x is equal to 4 minus 5. आता 4 minus 5 म्हणजे किती येईल -1 येईल. म्हणजे सोल्युशन काय आलं x is equal to -1 y is equal to 1. So x is equal to -1, y is equal to 1. This is the solution of given equations. आता काही वेळेला जी इक्वेशन आपल्याला दिलेली असतात ती स्टँडर्ड फॉर्ममध्ये मांडलेली नसतात किंवा प्रॉपर मेथडनं दिलेली नसतात. या ठिकाणी एक्झाम्पल बघा. 3x - 4y - 15 इज इक्वल टू 0 हे एक इक्वेशन दिलेलं आहे. आणि दुसरं दिले y + x + 2 इज इक्वल टू 0. ही दोन इक्वेशन दिलेत. आधीच्या प्रत्येक एक्झाम्पलमध्ये इक्वेशन आपल्याला कशी दिली होती तर x मधील एक टर्म y मधील एक टर्म बरोबर कॉन्स्टंट नंबर. त्या प्रकारे ही इक्वेशन आधी मांडूया. म्हणजे हे -15 इकडे घ्या. म्हणजे पहिलं इक्वेशन असेल 3x - 4y इज इक्वल टू 15. आणि दुसरं इक्वेशन x ही टर्म आधी लिहा x + y हे +2 इकडे घ्या -2 होतील. आता x किंवा y चे कोएफिशियंट इक्वल करूया. x चा कोएफिशियंट इक्वल करायचा असेल तर इथं 3 आहे त्यामुळे याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. किंवा y ची कोएफिशियंट इक्वल करायचे असतील तर इथं 4 आहे इथं 4 ने मल्टिप्लाय करूया. आता हे उदाहरण तुमच्या प्रॅक्टिससाठी मी इथं सोडत आहे. हे उदाहरण तुम्ही सोडवा.